नमस्कार मंडळी, मी माया गोरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या 10 वाजता स्वागत आहे. आज वार आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे सगळे लेट उठलेले आहेत. केतकी तर अजून उठलेली नाही आहे, तर तिला आता मी उठवते. तो उठ बाळा, 10 वाजले. किती वेळ झोपायचं? 2 मिनिट. हे रोजचंच आहे तुझं, 2 मिनिट. उठ आता बाळा, येतो. उठ लवकर बाळा, उठ 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 उठ. 2 पांघरून घेऊन शॉल वगैरे. थंडी वाजते ना, बंद आहे सगळ्या खिडक्या वगैरे. चल उठ आता. गॅलरीची काच बंद आहे बाळा, उठ ना. तो दादा उठले, पप्पा उठले. चल येतो. उठ. नाश्ता काय करायचा? उपमा करू? चल मग उठ उठ. चल आता ते काकू पण येतील. येतो. उठ आता, किती झोपायचा? तर आता मी उपमा करायला घेतलेला आहे आणि साईडला मी पिण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. तर इथे फोडणी टाकलेली आहे, पाणी पण छान उकळलेलं आहे. आता या स्टेजला आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे. झटपट असा आपला रवा तयार होतोय. तर बरेच जण रवा वेगळ्या पद्धतीने करतात, म्हणजे रवा भाजून झाल्यानंतर गरम पाणी यामध्ये टाकून वरतून शिजवून घेतात, परंतु मी आधीपासून अशाच पद्धतीने करते. फोडणीमध्ये पाणी टाकते आणि पाणीला उकळी आल्यानंतर रवा टाकून घेते. तर दोन्ही पद्धतीने रवा छानच होतो. तर आता आपण छान असा रवा शिजवून घेऊया आणि एक वाफ काढून घ्यायची की आपला रवा रेडी. तर इथे नाश्ता वाढलेला आहे आमच्या तिघांसाठी, तर आता मी देऊन येते. हे घ्या, बसा खाली. केतू कुठे गेले? ये. तर आता आम्ही नाश्त्याला बसलेलो आहोत. आम्ही फक्त संडेला सगळे एकत्र बसतो, कधी कधी सॅटरडेला. फक्त आता वेदांत नाही आहे, कारण वेदांत गेला आहे जिमला आणि तो तर आमच्यासोबत नाश्ता करत नाही, कारण त्याचं ओट्स वगैरे असतं, तो त्याचं ओट्स वगैरे खाऊन झालेला आहे. तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो. तर आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता मी इथे चहा ठेवलेला आहे आणि आता चहा ओतून घेते. आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता मी आज साबुदाणा वडा करते, कारण केतकीला खायची इच्छा झाली. उपवास वगैरे काही नाही आहे, परंतु जर का कधी कोणाला काही खावंसं वाटत असेल साबुदाणा वडा वगैरे तर मी करत असते. तर आज केतकीने खूप इच्छा व्यक्त केली, त्यामुळे आता मी साबुदाणा वडा बनवते. ती क्लासला गेलेली आहे लाठीकाठीच्या, तर आता वडे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. आणि बाहेर आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लग्न चालू आहे, त्यामुळे तिथे आवाज येतोय, खूप गाण्यांचा वगैरे आवाज चालू आहे. आणि स्वयंपाक बघा बाहेरच चालू आहे, मला दिसतंय का? खाली स्वयंपाक झालेला आहे आणि समोरच इथे गार्डन पण आहे. त्या गार्डनमध्ये त्यांनी खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहेत आणि तिकडे आता त्यांचं जेवण आहे. सकाळपासून नुसता आवाज आहे. तर चला आता त्यांना एन्जॉय करू द्या. आणि आता इथे वडे माझे तळले जात आहेत. आपले नेहमीचे जसे असतात तसेच मी केलेले. हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि एक बटाटा मी उकडून घातलेला आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे आणि छान असं हे एकत्र करून ह्याचे अशा पद्धतीने वडे तयार करून घेतलेले आहेत. आणि आता 8:30 वाजल्यामुळे आता केतकी 8:45ला येईल, तोपर्यंत मी वडे तयार करून घेते, म्हणजे तिला गरम गरम खाता येते. कारण वडे तळायला जरा थोडा वेळ लागतो, कारण पटकन तळता नाहीत. व्यवस्थित आतपर्यंत तळण्यासाठी त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. आज सकाळी स्वयंपाकामध्ये मी मेथी टाकून पिठलं बनवलेलं आणि चपाती. भाकरीचं पीठ संपलं होतं, त्यामुळे भाकरी नाही बनवली आणि केतकीला चपातीच आवडते, त्यामुळे फक्त पिठलं आणि चपाती बनवलेली. भात मी अजिबात बनवलेला नाही
आणि आता म्हटलं चपाती आहे, अजून थोडंसं पिठलं पण आहे. तर आता म्हटलं गरमागरम वडे बनवूया, कारण केतकीला वडे खायची इच्छा झाली. हे वडे तयार झालेले आहेत आणि केतकी सुद्धा आलेली आहे. एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत, कुरकुरीत. तर चला मग आता केतकीला देते आणि साईड बाय साईड इथे बाजूला अजून थोडेसे तळून घेते. तसे गरम गरमच खायला छान वाटतात, तर त्यामुळे आता मी केतकीला आधी वाढून घेते. आणि केतकी सुद्धा आता आलेली आहे क्लासवरून. आता तिला म्हटलं जरा गरम असतानाच खाऊन घे. दही दे ना मम्मा. दह्याबरोबर थोडंसं दही आंबट आहे, चालेल तुला? ठीक आहे, मी अशीच ट्राय करते. खाऊन बघ कसं वाटतंय. असं पण छान लागतं. तिखट नाही केले आणि तिखट अजिबात मी केलेलं नाही. आवडले? नॉनस्टॉप खात राहा. गरमच खा, म्हणजे तेलकट लागणार नाही. अरे बापरे. आवडला? जा बसून खा रे. बसून खा. हां जा, तुझ्यासाठीच आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ जरा लहान झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.